नमस्कार. रामकृष्ण हरी. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवाला भली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिपाठाचा हा 8वा अभंग. याच्यामध्ये ज्ञानदेव सांगतात, संतांच्या साधूंच्या संगतीमध्ये आपल्या मनोमार्गाला, आपल्या मनाला उलट गती देणे हा श्रीपतीला म्हणजे भगवंताला प्राप्त करून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. हा पंथराज आहे. आणि जो राम जप म्हणजे आपण जो रामाचा हरीचा जप करतो तो शिवाचा आत्मा आहे. कारण शिवसुद्धा सदैव रामनामात तल्लीन असतात. त्यांचा तो प्राण आहे, आवडता आहे. तो नामजप हा जीवाचा भाव आहे, म्हणजे स्वभाव, म्हणजे स्वधर्म आहे. असे हे नाम एक तत्व आहे. या नामाची साधना उपासना जे करतात त्यांना द्वैताचे बंधन राहत नाही. अशा नामधारकांना, वैष्णवांना म्हणजे जे नामस्मरण करतात त्यांना सहज गती प्राप्त होते. आणि जे मोठमोठ्या योग्यांना सुद्धा कष्ट करून मिळवण्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे. ज्या नामोच्चाराने नामामृत प्राप्त होते तो नामोच्चार प्रल्हादाच्या अंतःकरणात नारदांच्या कृपेने बिंबवला गेला. तसेच उद्धवाच्या अंतःकरणात श्रीकृष्णामुळे बिंबवला गेला. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या नामाने परमसिद्धी प्राप्त होते, म्हणजे फक्त नामस्मरण करण्याने कोणतीही योग याग आपल्याला काहीही करावे लागत नाहीत. फक्त नामजप कंटिन्यू करत राहिलो ना आपण तर आपल्याला सहज सिद्धी प्राप्त होते. आणि असे नाव जरी सुलभ असलं, सोपं असलं तरी त्याचं महात्म्य जाणणारा हा खूप विरळाच आहे, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नमस्कार.